सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत अपूर्वाई, हे श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं त्यांचं प्रवासवर्णन. तर त्यांनी कालच्या आपल्या भागामध्ये आपण वाचलं की त्यांनी कार्लाईलच्या घराला भेट दिली होती आणि आता ते झू बघायला जात आहेत. तर बघूया झूमध्ये त्यांचे काय अनुभव आहेत ते. आम्ही प्राणी संग्रहालयात जाऊन पोचलो. ती वेळ सर्व प्राण्यांच्या भोजनाची होती. इंग्रजांनी संग्रहालयातल्या प्राण्यांना देखील जेवताना ब्रिटिश शिष्टाचार शिकवले आहेत की काय ते पाहण्याची उत्सुकता होतीच. मागल्या 2 पायांवर नॅपकिन ठेवून सिंह महाराज टोमॅटो सूप भुरकीत आहेत. गजराज सोंडेने क्रीम क्रॅकर मोडत आहेत. वाघ उकडलेले अंडे सुरीने कापत आहेत. कोल्हा आपलं एग अँड बेकन खाऊन उंटाच्या पावावर डोळा ठेवून आहे. लांडगा कॉफीची वाट पाहतो आहे. अस्वल चिरूट ओढीत लंडन टाइम्स उघडून बसला आहे. लंडन टाइम्स हा देखील सच्च्या इंग्रजाच्या आहाराचाच भाग आहे बरं का. आणि अस्वलीन काकू पर्समधून छोटा आरसा आणि लिपस्टिक बाहेर काढत आहेत. पण प्राणीसृष्टी इंग्रजी शिष्टाचारांच्या तडाख्यातून सुटलेली दिसली. काटे चमचे न वापरता आपल्या नखाग्रांनी मांसखंड भेदण्याचं काम चालू होतं. गजांपलीकडे कुठल्याही राणीच्या बागेत साजेशी मुला माणसांची गर्दी उभी होती. परंतु उदरभरणात गढून गेलेल्या पशूंच्या चेहऱ्यांवर एक तन्मयता दिसत होती. भोवतालच्या जगाची तिथे जाणीव नव्हती. काही पावलं टाकून पुढे गेल्यावर एक मोठं उपहारगृह होतं. तिथे मनुष्य प्राण्यांचा देखील हाच कार्यक्रम चालला होता. एखादे भरभक्कम सँडविच अगर अमेरिकन हॉटडॉग खाण्याच्या पदार्थाला गरम कुत्ता यासारखं घाणेरडं नाव नसेल. तोंडात कोंबत बसलेला हा द्विपाद आणि पिंजऱ्यापलीकडले ते चतुष्पाद यांच्या चेहऱ्यांवर खाताना विलक्षण साम्य दिसत होतं. मला तर वाघाच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म हास्याची छटा देखील उमटलेली दिसली. त्याला बोलता आलं तर एखादा लचका गिळल्यानंतर तो एकदम वाह लाजवाब असा उद्गार काढेल असं वाटलं. वाघ हा जर कधी बोलला तर उर्दूच बोलेल असं मला उगीचच वाटतं. माझ्या पाहण्यात गरुड हा पक्षी कधी आला नव्हता. तो मी ह्या प्राणी संग्रहालयात पाहिला. भारतातून नेलेले कितीतरी प्राणी या संग्रहालयात आहेत. बंगाली वाघ, सिंह आणि सर्वात लोकप्रिय म्हणजे हत्ती. लहान मुलांचे अत्यंत आवडते प्राणी म्हणजे हत्ती आणि टेडीबेअर. पिवळ्या तोंडाचा आणि नाकाडोळ्यांभोवती काळ्या रंगाची वर्तुळं रेखलेला पांडा काही दिवसांच्या मुक्कामासाठी लंडनला आला होता. एका गोल रिकाम्या हौदात त्याला ठेवला होता आणि हा खटाळ प्राणी अशा काही गमती जमती करीत होता की पोरांच्या हसून हसून मुरकुंड्या वळत होत्या. एखाद्या तयार विदूषकासारख्या त्याच्या लीला चालल्या होत्या. हत्तीचे मात्र या इंग्रज मुलामुलींनी हाल चालवले होते. ठिकठिकाणी प्राण्यांना खायला देऊ नका, त्यांच्या तब्येती बिघडतील अशा पाट्या लावून देखील ही मुलं हत्तीला मटण, हॅम, एग, सँडविचेस असलं काही खायला देत होती. बिचारा शाकाहारी हत्ती सोंड मुठीत धरून हे सारं सहन करीत होता. मला हत्तीची दया आली आणि या भारतीय प्राण्याविषयी आजूबाजूच्या मंडळींना 4 शब्द ऐकवायचा प्रयत्नही मी केला. त्याचा परिणाम काहीच झाला नाही. मुले सँडविचेस देत होती आणि हत्ती खात होता. आपल्याकडे फार तर माकडांना शेंगदाणे टाकतात. इथल्या माकडांनाही पीनट्स मिळत असतातच. इंग्रजी माकडं मला जरा गंभीर वाटली. कदाचित समोरची माणसं वागतात तसं आपण वागायचं या वानर धर्माला अनुसरून ती वागत असावीत. या लंडनच्या झूमध्ये जवळजवळ पुरा 1 दिवस आम्ही भटकलो. बाकी हे पिंजऱ्यातले प्राणी येणाऱ्या जाणाऱ्यांकडे मोठ्या सराईताच्या डोळ्यांनी पाहतात. विशेषतः एका पिंजऱ्यातल्या शहामृगाने माझ्याकडे हा एवढा डोळा करून पाहिलं की मी जन्मात विसरणार नाही.
त्या गोऱ्या लोकांच्या समुदायात हा काळा पाहुणा कोण बुवा, असा त्या डोळ्यातला भाव मला स्पष्ट दिसत होता. उलट हत्ती, भारतीय गाय वगैरे प्राणी ओळख दाखवित होते. बाकी भारतीय गायीची शोभा इंग्रजी गाईला नाही. इंग्रजी गाय म्हणजे दूध देणारं यंत्र वाटतं. आपली गोमाता कशी शालीन सोज्वळ दिसते. मी आपला त्या गायीकडेच पाहत राहिलो. का कोण जाणे, पण त्या विसंवादी वातावरणात आमची देशी गाय उभी राहिलेली पाहून गोरेगावकरांच्या चाळीतून 2 देवळातल्या कीर्तनाला निघालेल्या जानकी काकू पोर्तुगीज चर्चमध्ये घुसाव्यात तसं वाटलं. संस्कार ही काय जबरदस्त गोष्ट आहे पहा. एरवी मी हिंदुस्थानातल्या गायीकडे कधी ठुंकून देखील पाहत नाही, पण लंडनमधल्या या प्राणी संग्रहालयातली ती गाय मला भलती करून वाटली, बंदिस्त देवकीसारखी. परदेशी गायीप्रमाणेच परदेशी नद्यांना देखील आपल्या नद्यांचे सौभाग्य लेणं सडलेलं नाही. ब्ल्यू डॅन्यूबच्या भोवती असलेली हक्काची अस्मानी ओढणी सोडली तर इतर नद्यांभोवती अशी वलय एकूण कमीच. इंग्रजी गायी आडदांड आणि नद्या मात्र गोगलगाईसारख्या सरपटणाऱ्या. खुद्द लंडनमधली टेम्स देखील फारशी सुंदर नाही. एकतर या तमसेच्या पाण्यात आजूबाजूच्या कारखान्यातले आणि सतत जाणाऱ्या जहाजांचे तेल तरंगत असतं. दुतर्फा गुदामं, उंच याऱ्या, धुराडी यांची शोभा, रात्रीच्या वेळी झगमगणारी रोषणाई आणि जादू करीत असेल तेवढीच. एवढी अदरवाईज जी नदीकाठी म्हणतात किंवा नदीकाठ म्हणतात तसला काही तो तिथे नसतोच. एकेकाळी असावा. लंडनचा टॉवर या तमसाकाठीच आहे. तिथं जाऊन एकदा कोहिनूर हिरा पाहून आल्याखेरीज इंग्लंडच्या यात्रेचं पुरं पुण्य पदरी पडलं असं काही वाटत नाही. या टॉवरच्या आतल्या भागात तर इंग्रजांच्या पुराणमताभिमानाची पुरी साक्ष पटते. अगदी 8व्या हेन्रीच्या आमदानीतले पोशाख चढवून इथे योमन आणि इतर गार्ड उभे असतात. शस्त्रागार आणि जवाहीरखाना ही इथली प्रमुख आकर्षणं. दारातच तो सुप्रसिद्ध गार्ड उभा असतो. त्याच्या डोक्यावरची ती पिसांची उंच टोपी आणि एखाद्या पुतळ्यासारखी निश्चल उभे राहण्याची त्याची योगसाधना अचाट आहे. प्रवासी लोक त्याच्या पुढे उभे राहून काय वाटतील ते बोलतात, त्याची थट्टा करण्याचा प्रयत्न करतात, परंतु हा जिवंत पुतळा डोळ्याची पापणी देखील हलवत नाही. एखाद्या अखंड जिवंत माणसाला जसा वजनदार पोशाख घालून पितळ्यासारखं का म्हणून उभं राहायला लावायचं ते मला अजूनही कळलेलं नाही. बरं, मुका नसून न बोलणारा माणूस याचं इंग्रजाला कौतुक वाटायचं कारण नाही, कारण त्या अलौकिक बेटावर जेवणाखेरीज अन्य वेळी तोंड न उघडणारे महाभाग पुष्कळ आहेत. खाजगी काय, सार्वजनिक काय, कोणत्याही ठिकाणी इंग्रज मुक्याचं व्रत आचरताना दिसतो. इंग्रज बोलतो फक्त पबमध्ये. टॉवर ऑफ लंडनमध्ये फिरताना बरोबरचा मार्गदर्शक आमच्या शाळेत शिकलेल्या इतिहासाची उजळणी करीत होता. ट्युडर, स्टुअर्ट, हॅनोवर घराण्यांचा आणि माझा संबंध फार वर्षांनी पुन्हा जुळून येत होता. 6वा, 7वा आणि 8वा हेन्री, ॲन बुलिन, मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स, थॉमस वुल्स, पहिला जेम्स वगैरे मंडळींचे पुनश्च नामकरण झाले आणि काही लक्षात ठेवले पाहिजेच असं नाही, या सुखद विचाराने मनाला गारवा आला. निश्चिंत मनानं मी त्यांच्या तलवारी, चिलखतं, कुणाची मुंडकी, ज्या लाकडी ठोकळ्यावर उडवली ते ठोकळे, फरशा वगैरे पाहत होतो. आता तेवढ्यात काय झालं आहे ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत नमस्कार.